आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी? आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू. स्वतः उपाशी राहून घास भरवणारी दुधावरची साय आहेस तू. आयुष्याच्या वळणावर एक साध अनामिक हवी हवी. आयुष्याच्या वळणावर एक साध अनामिक हवी हवी. आईबाबांच्या शब्दांचा गोडवा जणू काही त्यांच्या मायेची छवी. आई बाबा, असंख्य आठवणींच्या लख प्रकाशात या घराला तुम्ही दोघांनी आजवर खूप सुंदरपणे प्रकाशित ठेवलं आहे. तुम्ही आहात तर सगळं आहे, मी आहात तर सगळं आहे. काही प्रसंग आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. त्यासाठी कारणीभूत असणारे व्यक्तिमत्व ही तितकेच तडफदार व असामान्य असणारच असे म्हणणे काही अयोग्य ठरणार नाही. काही अविस्मरणीय व मौल्यवान गोष्टींच्या भंडारातून अगदी अलगदवर डोकावणारे तुमचे ते शब्द आजही मला माझ्या कानांवर तसेच तरळताना दिसतात. स्वतःचे पोट तर पशुपक्षीही भरतातच, तुम्ही इतरांसाठी काय चांगले करताय? तुमच्या या प्रश्नाने मला भांबावून सोडलेच, पण काहीतरी चांगलं घडवून आणण्यासाठीच. या प्रसंगातून तुमचा समाजाप्रती सेवाभाव व नितांत प्रेम नक्कीच दृष्टीस पडते. पैसा नसेल तरीही चालेल, पण माणूस मात्र जपावा. हा शिकवणरूपी सर्वात मोठा ठेवा तुम्ही आम्हाला दिलात, याचा नितांत आदर आणि सार्थ अभिमान आम्हाला आहे. तुम्ही दोघांनी केलेल्या 53 वर्षांच्या संसारात उतार चढाव आलेच असतील, पण त्यातही सगळी नाती संबंध जपून स्वहिताला आपल्या आयुष्यात स्थान न देता नेहमी इतरांच्या चांगल्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलात. एखाद्या तरुणालाही लाजवेल असे तुमचे प्रगत विचार व पारदर्शक नेतृत्व एखाद्या ढाण्या वाघाच्या डरकाळीप्रमाणेच गरजून तुमच्या निस्वार्थीपणाची साक्ष देतं. म्हणतात ना, कर भला तो हो भला. त्याचंच प्रात्यक्षिक म्हणजे तुम्हा दोघांचा वाखाणण्याजोगे असलेला जीवन प्रवास. त्यात तुम्ही समर्थ कृपेने आपल्या मुलाबाळांना सक्षम बनवून योग्य त्या मार्गाला लावलात. असे म्हणतात ना की मुलामुलींच्या यशाच्या मागे त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याचा खूप मोठा हातभार असतो, आणि आमच्यासाठी याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात की. कौतुक सोहळा म्हणजे नक्की काय हो? आई बाबा, लहानपणापासून आजपर्यंत आम्ही मिळवलेल्या लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या यशाचं कौतुक जेवढं तुम्हाला वाटायचं आणि आजही वाटतंच, तितकंच कौतुक आम्हालाही तुमचं वाटतं. फरक फक्त एवढाच की आजवर तुम्ही अनेकदा व्यक्त झालात, पण आम्ही आता व्यक्त होतो. खूप मोठ्या पुण्याचा गाठोडा असावा आमच्याकडे, म्हणूनच तर तुमच्यासारखे लाखात एक आजी आजोबा आम्हाला मिळाले. तुम्हाला आभाळ एवढं प्रेम. तुमची मुलं नातवंड आयुष्यात जितकंही यश मिळवतील त्याची मुळं तुम्ही दिलेल्या संस्कारानेच रुजवलेली असतील. चांगले कर्म करत जावे, फळाची अपेक्षा करू नये, या वाक्याला अनुसरून जगणं तुम्ही कधीच विसरला नाहीत ना? मग भलेही त्यात बऱ्याच वेळा निराशा व मनाला मिळालेले चटके असते, पण तेही तुम्ही हसत मुखाने सहन केला. उगाचच नाही म्हणत ना, घाण्याचे घाव सोसल्याशिवाय का सोन्याला त्याची चमक मिळते, आणि ती समाधानाची चमक आम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये दिसते. वाचता येतात ना आम्हालाही तुमचे प्रसंगी पाणावलेले डोळे. धारदार शब्दांनी न कळत झालेले मनावरचे आघातही कळतात, पण त्याही प्रसंगी खंबीरपणे उभी राहण्याची तुमची शक्ती व मनोधैर्य तर आम्हालाही आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचे बळ देतं. तुम्ही आजवर केलेले कष्ट व मेहनत सांगण्यासाठी तुमची थकलेली देहयष्टी, परंतु अजूनही तेजदार असलेले व्यक्तिमत्व पुरेसे आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे जिच्याबद्दल न बोलता हे कथनच पूर्ण होणार नाही, आणि ती म्हणजे सोनघरच्या बाबांनी बनवलेली अमृततुल्य आलाची कडक मसाला चहा. घरी येणाऱ्या प्रत्येकालाच आपुलकीची चव देणारी ही चहा मात्र एक खास अनुभूती देणारा सुगंध विचारांमध्ये दरवळून जाते. लागलीच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असलेले मिष्टान्न तर फक्त सोनघरची आईच बनवू शकते, मग तो साधा फोडणीचा भात असो, मुगाची आमटी वा बेसनाची भजी. सगळ्याच पदार्थांची चव म्हणजे नुसत्या विचारांनीच मनाला मंत्रमुग्ध करण्यास पुरेशी आहे. मंडळी, भावनेच्या लाटा आठवणींच्या समुद्रात तुफान उसळत असतात. अंततः शब्दांना आणि पर्यायी वेळेलाही काही मर्यादा असतात. जसं सारे काही सांगण्याची निस्सीम ओढ असते, तसेच काहीशी अव्यक्त शब्दांची सांगडही तितकीच गोड असते.
मायेच्या सावलीत आम्हाला असेच तुमच्या जवळ ठेवा. वयाने कितीही मोठे झालो तरीही बाबांनो, तुम्ही दिलेल्या चॉकलेटचा गोडवा आमच्यासाठी कधीच कमी होणार नाही. आणि सोनघरच्या आईने खाऊ आणण्यासाठी दिलेल्या पैशा इतके मौल्यवान दुसरं आमच्यासाठी काहीही असणार नाही. तुम्हा दोघांचा सहवास, शिकवण आमच्यासाठी आयुष्यभराचा मौल्यवान ठेवा आहे. त्याला आम्ही मनाच्या रत्नमय पेटीत आठवणींचा कुलूप लावून जपून ठेवला आहे. सदैव तुमचे प्रेम व आशीर्वाद आमच्यासोबत असेच राहत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला ढीग प्रेम. धन्यवाद.